दुर्गादास विलागे, शकुनी, मिलिंद देसाई, प्रॉम्प्टर प्रमोद तळपाडे, धृतराष्ट्र. तुझ्याकडे कावयासारखा बघतोय. कोणाला जवळ येऊ देऊ नको. एकेकाच्या मुस्काटात नाही देणार. पण ते वस्त्र हरण्याचं काही जमायचं नाही मला. डायरेक्टर साहेब म्हणाले ते सिम्बॉलिक घ्यायचंय. तुमचं सिम्बॉलिझम बंद करा. नीट बसा. आणि त्या दुःशासनाला काय करताय सिम्बॉलिक? त्याने साडी जोरात ओढली तर नको नको. काय मेली जशी काय सत्याच्या पूजेतच बसली. अरे तू खाई जातो खोबरा खाव. मध्ये माझं काय अरे ती मला म्हणाली बोलली बाजूला अरे बोलता लागलं तर अंगावर उमारणं पुसते ती. तर दुःशासन रे या धर्मराजाला देखील जवळ उभी राहून देत नाही. हे धर्म कोण रे? ही धर्म माझ्याकडे पाहून बोल. अरे तुझ्याकडेच बघतोय रे. अरे धर्मा मी अर्जुन असून ती माझ्या वाऱ्याला उभी राहत नाही. अरे अर्जुना तुला कितीनं सांगितलं रे. अरे अंघोळ करून येत जाणार रे बाबा. हे बघ शकुनी. अरे माझ्याकडे पाहून बोल. अरे मी तुझ्याकडेच बघतोय रे. जळला मेळाचा काळी. काय चाललं काय तुमचं? गप्प राहा जरा. अरे आकडे ये जरा.
हो अरे टचिंग दे हो ती ती त्या कानाखाली सिंदूर दाखवू मी अरे सगळा वाक्य सांग गेलो म्हणता अरे हो ती राणी वशात आमच्या भावजयांबरोबर बोलत बसली आहे. अरे एवढा सगळा नको रे बघ हाय आता या बघ थांब जरा चष्मोला या असा तुमचा या बघ आता या बघ इकडे बघ. हा ह्या बघ हो ती राणी वशात आमच्या भावजांबरोबर बोलत एवढा पुढे सगळा सांगत बसा नको हा, हो. सांग आता. ती राणी वशात आमच्या भावजयांबरोबर बोलत बसली आहे सगळा पाठ असं चल मला ते काय प्यायची नाही प्यायची नाही भावड्या आली आहे मी. असू दे गोड आफ्टरनून ना अरे दारू प्यायची नाही दारू प्यायची नाही बावळ्या अरे ते बोलतात दारू प्यायची नाही मग आमची कामं कशी होणार रे म्हणे दारू प्यायची नाही पारू यायची नाही मला कबूल करून आज नाटकाला पारू यायची नाही. यंत्र लावा काढायला यंत्र संत्र खावा. अरे संत्र खाऊन काय होणार रे बाबा. त्यापेक्षा मिठाच्या गुळण्या करा बघा कसा आवाज साफ होतो की नाही ते. अरे आधी आपले कान साफ करा कान अरे हे लोंबत होतं वाटतं. येऊन म्हटलं सगळ्यांचे आवाज एकदम बसले कसे. कृष्णा आता काय छान केलंयस रे अरे 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 हा मेकअप दिसतोय काय याला अरे डोळे फुटलेत काय अरे अर्जुना मी इथे आहे रे अरे मी तुलाच बघतोय रे अरे तिथे कुठे बघतो थांब आता बघ अरे हो मी तुलाच बघतोय रे अरे तुझा अँगल चुकतोय रे थांब अरे हो छान मेकअप केलास तू दिसतोय मला अरे तिथे कुठे दिसतोय रे मी तुला एकच मिनिट थांब आता बघ हा अरे तू दिसतोय मला तूच दिसतोय आता याला कसा समजावू रे मी हे तुलाच बघत होतो अरे अरे हा तुला मेकअप दिसतोय थांब आता तू इथेच थांब माझा मेकअप करून येतो मग तू बघ आलोच मी म्हणणार अरे काळजी करू नको मी आहेस कुठेही अडकळलास तर मी सांभाळून घेईल नाटकात तुझा संवाद काय असणार आहे ते मी तुला समजावून सांगतो चल आतमध्ये दोघांची वाक्य परस्परांबरोबर जास्त एकमेकांना सांभाळून घेऊया. ठेवूया सर्वांना गुंडाळून ठेवू त्यात काय बोलतो यंत्र लाव कानाला यंत्र. काय देतोय ते खायला अरे काय खातो. अरे संत्रा देतोस का अरे हे यंत्र कानाला लाव म्हणतो मी. ते नेहमीच आहे एकदा आता वेल्डिंग करूनच टाकतो काय करू अरे हे बघ आपल्यात एकमेकांचे संवाद परस्परांबरोबर जास्त आहे. बरोबर. तेव्हा एकमेकांना सांभाळून घेऊया. घेऊया लक्षात. अरे ऐक माझी वाक्य मोजून ठेवलीस ना. हे विसरून कसं चालेल आता बोटांचं विसरू नको. हे विसरत नाही रे ठीक आहे मग. ते सर्व सोड रे ते मी सर्व सांभाळून घेईन अरे पण ते डायरेक्ट कानाला लावायचं यंत्राचं काय करणार ते अरे महाभारताच्या काळात कानाक लावायची यंत्र होती. अरे नव्हती ना रे. झाला तुमचा कॅबिनेट आज अरे महाभारताच्या काळात यंत्र नव्हती मान्य आहे महाभारताच्या काळात चष्मे देखील नव्हते ही प्रबोधीचं काय हे मेल्या तू आमच्या चष्म्यावरनं बोला नको आमचा दिसत तसा तुला सांगा ठेवते परत. अय्या अय्या ते आले डिरेक्टर साहेब आले दिले
असते तू माझ्या. चल 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 आतमध्ये जा चल. अरे अरे इथून जायला सांगितलं, हा इथे कसा गेलाय? तो तसाच. बरोबर आहे, इन्स्पेक्टर आहे ना, इन्व्हेस्टिगेटरचं थोडी ऐकणार आहे. जाने मेरी जाने मन बचपन का प्यार प्यार मैंने किया है बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे. पण हे काय? हे असंच आहे. म्हणजे मी एक फिल्म डिरेक्ट करतो ना, त्याच्यातले हे गाणं आहे. बट यू आर सो ग्रेट, यू आर सो ब्युटिफुल. म्हणजे ना तू अशी गुलाबाची कळीच दिसते. मेकअप लावल्यामुळे ना एवढी छान दिसतेस. एवढी सुंदर दिसतेस तू. म्हणजे मला असं डायरेक्टर साहेब, अकाउंटंट, अकाउंटंट. काय म्हणताय? मला जरा सांगा ते वस्त्र नेमकं कसं काय करणार? वस्त्रहरण नाही करणार, वस्त्रहरणामधला एक छोटासा सीन करणार. समजलं का तुला? म्हणजे काय माहिती काय, हे आपण ना सगळं असं हे मस्तपैकी असं सिम्बॉलिक करायचं. म्हणजे काय सिम्बॉलिक म्हणजे काय, असा दुःशासन डायरेक्ट एंट्री घेणार. आधी नीट हास. चल गेट आउट गेट आउट गेट आउट गेट आउट गेट आउट. हा परत येणार नाही ना? हा त्याला त्याच्या भाषेत समजावून सांगितलंय, परत येणारच नाही. पण तुम्ही त्या दुशासनाला समजून सांगितलंय ना? लाट घालीन. त्या नक्की समजलं? लाट घालीन म्हटलं की त्याला बरोबर समजलं. बरं मी जे सांगितले ते तुम्हाला समजले? नसेल समजलं तर मी तुम्हाला समजावून सांगतो. खूप वेळ लागत असेल ना समजावून सांगायला? हो ना. या आपण समजावून सांगूया. या मायला अंग पण खरंच झाल्यासारखे अंतरून बघते ती आम्हाला. वस्त्र हरणाच्या शिल्ला काय करतो बघत ते करून करून काय करणार. 4 दिवस सस्पेंड करतील ना. बघू दे रे. अरे हो हा हो रे. अरे नेल्या तू काय या चष्म्याशिवाय जमात? हा जमात. अरे मला 2 फुटाच्या आतलं दिसत नाही रे. 2 फुटा पलीकडचं स्पष्ट दिसतंय ना. प्रॉब्लेम माझा नाही. मग प्रॉब्लेम माझा नाही, प्रॉब्लेम शकुडीचा आहे रे. कोणाचा प्रॉब्लेम आहे? कोणाचा प्रॉब्लेम? तुझा. माझा. अरे असे फासे टाकणं आणि हे असे गोळा करणं ही माझी ऍक्शन असणार आहे, कळलं? आणि फासे आहेत ना असे मी फक्त हात बंद टाकणार आहे. So boys, yes sir. Are you ready? Yes, sir. अरे मेल्यांना जरा हळू ओरडा ना. मला असं खाली असं फटाक करून फुटेल ना. ए मेल्यांना अरे वसाड्यांना तुम्हाला मी सांगतोय ना रिहर्सल पासून. अरे शोच्या दिवशी चष्मे लावायचे नाहीत म्हणून. सर नो प्रॉब्लेम, सर नो प्रॉब्लेम. मला 2 फुटापर्यंत या डोळ्याने स्पष्ट चांगलं दिसतं. आणि ते फासे आहेत ना हे तर मी फक्त फुटबॉल अंतरावर फेकणार आहे. मग चष्मा काढून करणारच का? हे सोन्या काय तुझं काय? अरे माझा काय आग्यातच ना. मला 2 फुटाच्या पलीकडचं दिसतं ना. आणि द्रौपदी संजय पाहुणे लांब राहणार ना. काय भीमा? अरे तुला कधीपासून सांगतोय चष्मा लावू नको तालमीला म्हणून. कळत नाही? ह्याला ना वाटच लावायला पाहिजे. अरे ह्यांना समजावून ना माझा घसा बसलाय, आवाज गेलाय माझा. इथं तुझ्या दाराचं काय? अरे बाबा तुमचं काय? तुम्ही रागू नका. लावा बिंदास लावा. हा बिंदास लावा.
मित्र आहेत का त्याला? नाही ना हा? नाही मग उगाच काहीतरी बोलायचं आहे का त्याला? सॉरी ना म्हणजे मला एकंदरीत कळलं ना तुम्हाला तुमची जबाबदारी समजलेली आहे. जमिनीवरची दरी पडलेली ती नेपथ्य म्हणून सांगा. आम्हाला सांगून काय फायदा होणार आहे का? डायरेक्टर का तुम्ही? सॉरी नाही मला म्हणायचंय तुम्हाला तुमची जबाबदारी समजलेली आहे. असं मोठ्याने बोला. ओटातल्या ओटात फुटफुटला नंतर कसा समजणार? हे देवा. नाही तुम्ही बस जाऊ? जा नक्की जाऊ नक्की पडू नका हे बाबा काय करायचं त्याची वाक्य कसे म्हणणार ते? ए बाबा नो तुम्हाला माहिती आहे का हा सांगते त्याचं लक्ष ठेवून ऐका. हे बघा तुम्ही तुमची वाक्य कशी म्हणणार ते मला नीट सांगा. काळजी नको, आम्ही आमची वाक्य पाठ करून ठेवलेली आहे. आणि म्हणतोय काय माझ्या वाक्यानंतर धर्माची किती वाक्य ते मी म्हणून दाखवू? म्हणून दाखव दाखवतो ना. त्याच्यात काय युधिष्ठिरा, डायरेक्टर म्हणतात आपली वाक्य बोलून दाखवा. अरे वसाड्यांनो तुमची वाक्य म्हणजे द्रौपदीला जिंकल्यानंतरची वाक्य म्हणून दाखवा. असे ती म्हणतात. मग ठीक आहे. मय सभेत आमचा अपमान झाला. ती आम्हाला अंधपुत्र म्हणाली. तो आणि त्याचा प्रतिशोध आज दुर्योधन खेळा. दुःशासन हे तुला शोभत नाही. ती तुझी ज्येष्ठ भावजा येणार आहे. आम्ही तिला जीवतात जिंकली. ती आता आमची दासी झाली. ए वसाड्यांनो अरे हे बोट कोणाच्या नावाने मोडताय तुम्ही? अरे बोट कुणाच्या नावाने मोडताय तुम्ही? ही आमची आयडिया आहे. ती आमची आयडिया. बरोबर, ती आमची आयडिया आहे. त्याचा कसा माहिती आहे? मी जेव्हा बोलला ना माझ्या वाक्यानंतर हा केव्हा बोलला 1 2 3 आम्ही असं ठरवलेलं आहे. मग मी जेव्हापर्यंत 3 बोटं मोडत नाही तोपर्यंत हा आपली वाक्य बोलणार कशी, म्हणून ते आम्ही ठरवून ठेवलेलं आहे. अरे वसाड्यांनो कानातला हातात घेऊन सारखं पाडताय कशाला? कानाला लाव. अरे पण ही आयडिया चालायची नाही. दुसरी काहीतरी आयडिया काढा. दुसरी काहीतरी आयडिया दुसरी आयडिया त्यापेक्षा असं करतो मी ह्याच्याकडे बघून तिला डोळा सॉरी नको बोलू. हिला डोळा मारशील ना तर खालून प्रेक्षक अंडी बटाटे एवढे फेकून मारतील. त्यापेक्षा ना दुसरं काहीतरी करा. म्हणजे ना आपण ना वाक्य बोलल्यानंतर म्हणजे डायलॉग बोलल्यानंतर डायरेक्ट हात वर करायचा. म्हणजे तुझं वाक्य काय होतं पहिलं? घेतो नाही बोल. मय सभेत आमचा अपमान झाला. इथे थांब मी दाखवतो. मय सभेत आमचा अपमान झाला. हिने आमचा मय सभेत चक्क अपमान केला. याचा प्रतिशोध आम्ही नक्कीच घेणार. समजलं काय वासड्यांनो? असं समजलं. करून दाखव बरं. मय सभेत आमचा अपमान झाला. ती आम्हाला अंधपुत्र म्हणाले आणि त्याचा प्रतिशोध आज हा दुर्योधन घेणार. दुःशासन हे तुला शोभत नाही. ती तुझी ज्येष्ठ भावजा येणार आहे. असंच करा म्हणजे बघा कसा शो होतो ते बघा तुम्ही. अरे बघा काय बघा 30 दिवसाच्या तारखेमध्ये एकदा हिमस्त्रांना सीन झाला नाही आपला आणि ऐनवेळी खाऊन झाला तर काय कराल? हे घ्या हे काय वस्त्रांना सीन करायचं ना आपल्याला. म्हणून एवढं सुच कापड आणलं. टप्प्यात करायचं ना. टप्प्यात घेशील म्हणजे जरा टप्प्याने समजून घेशील. नो कळलं? ऐक ना बाबू नाही रे नाही असं नाही करायचं. कळलं? नोच ना हो. नो कळलं? ठीक आहे दुसरी बघतो मी. आणि त्या कृष्णाला वेळेवर एंट्री घ्यायला सांगा.
मेल्या वसाड्या काय केलं रे? माझी मान वळल्या वळल्या काय केलं? अहो, मी नाही. काय केलंस? अहो, मी नाही. ही ओरडली हो. तू का ओरडली गं? अंतर झालं की मग अशीच किस चालते ए देवा, माझ्या एक एक भेटलेत मला नमुने. ए बाई, अंदाज झाला ना, काय घाबरायचं नाही. इथे विंगेत लाईट आहे आणि विंगेत नसेल तर मेकअप रूम मध्ये लाईट आहे. म्हणून मेकअप रूमचा दरवाजा आहे ना, हळूच उघडा, नाहीतर असा पटकन लाईट येतो आणि त्या लाईटी मधून अगदी भोपटकर येतो. डोकं खायचं तुझं. मग मला सांगायचं नाही बघ. हा, जा, 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 बस, सांग. मेकअप रूम ए बाबा, आता काय करायचं? तो आले तर आवाज कोण? कृष्ण पुढे गेला. आलो 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 आलो. तुला आपला प्रश्न पटपटीवर येतो रे. काय रे बाबा, झाला ना तुझा मेकअप झालाय ना सगळा? हा काय परत 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 करून नको. हा काय परत 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 करून नको. हा काय अरे मेल्या वसाड्यात कृष्ण आहेस, क्रिश नाहीये. व्हरायटी देतो रे, व्हरायटी व्हरायटी देऊ नकोस. जाऊन गपचूप पिंगेत जाऊन बस. तिकडे कशाला तिकडे कशाला? तुझी सवय मला माहितीये. नजर चुकून डायरेक्ट चौका मारायला जाशील. या उत्तरात कोणी घे का मला गुत्त्या? अरे गुत्त्यात कृष्ण आला म्हणून तुला फुकटची पाचतील वर तुझी ऍडव्हर्टाईज करतील. आमच्या गुत्त्यात कृष्ण आलाय, या सगळ्यांनी प्यायला. अरे वसाड्यांना तुम्हाला लाज वाटत नाही वर्ल्ड कप हा शब्द बोलायला? परवाच्या दिवशी पाकिस्तान बरोबर हरला 111. कालच्या दिवशी न्यूझीलंड बरोबर आला 151. अरे तुम्ही मॅच खेळता काय वाटत फिरताय? असं काय करताय साहेबांनो? तो शाळा आहे, शाळेत पाणी नको का पिऊ मी? अहो आवाज नको सुटायला का आमचा? बरोबर बरोबर बरोबर. जा जा, आतमध्ये जाऊन पी. बस जा जा. येऊ ना द्या मी पितो. ए, वाईट माका घोट ठेव. ए बाबा, तुझं काय आता? वाला देऊन देऊन लूज झालो गळो. ग्लूज ह्याचा ग्लूज ग्लूज नाही रे, लूज लूज झालो. अरे वसाड्या, ती वाक्य बोलण्यासाठी तुझे संवाद तरी पाठ आहेत का? हो ना, अख्खे नाटक पाठ असा. झोपेत जरी कोणी हलवलं ना तरी महाभारत महाभारत म्हणून उठतय. सॉरी डे बघा. ए बोलून दाखव मला. भीमा इनच काय महाभारत, भीमा करतोच काय महाभारत. कसं करायचं आता? अरे तू महाभारतच करत राहणारस का? तुम्ही म्हणत असाल तर. अरे वसड्या शिरा पडली तुझ्या तोंडात. असं नका रे करू. अरे राम, बोलून बोलून ना मला घासा बसलाय रे. अरे याचं पहिलं वाक्य तरी पाठ आहे का? ए वाक्य पाठी तुझं राजा. पाठ असं म्हणजे काय? मग बोलून दाखव चल. आणि अन्ना टची घे. चल, 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 पटापट, पटापट, पटापट. बोल. हा, चल, चल, हा, चल, 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 सुरू. हा, हा. चल, 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 चल. हे तुझं म्हणा आहे. अरे तुझं वाक्य घे रे. तू घे. अरे भीमा, तू ही आलास, बरे झाले. गेले नाही येऊन सांगितलं पण माझ्याशिवाय नाटक होता. अरे भीम आहेस रे, भीम. अरे चमेलीचं पण करतोस का? असं नाचतं बसायचं ना. मग दादास मी मग दादास मी काकूंच्या चोळीत एकटा कसा शिरू देईल? काय बोलू? मग दादास मी काकूंच्या चोळीत एकटा कसा शिरू देईल? चिंटू नको शिरूस का तुझ्या चोळीत? ह्या सगळ्यांना घेऊन शिर. आणि त्या चोळीची वाट लाव. वाट लाव. काय करतोय असं? अशी वाट. हटवला. मग दादास मी एकटा कसा शिरू देईल? तू एकटं नको
यांचं मेल्यांचं असंच आहे म्हणून मी तुम्हाला सांगत होतो. हे राजा हे सर कुणाशी बोलतोय रे तू? तुमच्याशी बोलतोय. माझ्याशी तू माझ्याकडे बघून बोल ना. तुमच्याकडेच बघतोय मी. अरे आग लागली तुझ्या तोंडाला. अरे नेहमी तुला सांगत आलोय तालमी तिथून आवाज येईल तिकडे बघून बोल ना रे राजा. तुमची तालीम महिनाभर झाली म्हणजे 30 दिवस. माझी ही सवय मागील 30 वर्षापासूनची आहे. या 30 दिवसात कशी जाणार? चुकलं माझं राजा. चुकलं सॉरी. अरे पण मी तुला धृतराष्ट्राची रिप्लेसमेंट आणायला सांगितली होती ना रे. आणलाय ना. हा काय? हा अरे हा तर भीम आहे. मी त्याच्याकडे बघतोय. धृतराष्ट्र ये रे पुढे. ये असं पुढे. हे गोगल बॉय कोण? धृतराष्ट्र. हा धृतराष्ट्र. ए रे बाबा ए सोन्या तुला तुझी वाक्य पाठ आहेत ना रे? हो अरे राजा तुला तुझी वाक्य पाठ आहेत ना? हो अरे बाबा अरे हा थुकतोय का हो बोलतोय? मला सांग तुला वाक्य तुझी बोलता येतील ना? हो बोल बोल म्हणतो ना. ए अरे सोन्या अरे हा फक्त अडकतोय. त्याचं काय आहे ना तो भमवर अडतो. थोडासा अडतो. हा तो थोडासा अडतो. अरे पण सगळा अडकतोय तो. पण ऐकते वेळी कोणी तयार होईना. मग एका दिवसात कोण कसा तयार होणार? बरोबर. ए सोन्या तुला येते काय बोलता? सगळं येते काय बोलता? जा बाबा जा आतमध्ये जा. बाकी याच्यावर बोला. ए राजा ए त्याला मी पाठवलंय बरं. ए बाबा आता पुढे कोण येणार रे? अरे धृतराष्ट्राचं घे ना. अरे आवाज आवाज आवाज. अरे असा आला का कोणाचा आवाज? अरे आला कोण? अरे बोलून सवरून आता तू त्या द्रौपदीकडे बघतोय काय? हा? अरे मेल्या मी तुझ्याकडेच बघत होतो रे. अरे आला का असा कोण? ए बाबा कॉस्ट्यूम घाल ना मारल नाही तर तो. अरे कुठे गेला रे तू दुःशासन? कुठे गेला? साला आपल्या अकाउंटंट साहेबांच्या बायकोचा वस्त्रहरण घालतोय काय? राडा करून टाकीन. एक्सक्यूज मी, वेर इज माय सिस्टर? अरे ती तिकडे आहे मेकअप रूम मध्ये. मेल्या थँक यू सिस्टर. अरे आहे बाबा. अरे डॉक्टर कसं नाटक करायचं? अरे ह्यांना सांगून थकलो रे मी. नाही मला काय नाटक याच्याबरोबर जमणार नाही. अरे दारू पिऊन कुठे कोणी नाटक करतं का? नाही तर काय याला काय अर्थ आहे का? दारू पिऊन कोणी नाटक करतं का? अरे दारू पितात का कोणी? असं करतात का? डिरेक्टरचे असं कोणी वागतात का नाही? असं काय करताय? नको रडू. मी आहे ना. हे सगळे सांभाळून. ते सांभाळून देशील? हो सगळं सांभाळून देशील? हो. मी पण आहे. मी पण आहे. अरे तुम्ही कशासाठी आहे? नाटक करणार ना व्यवस्थित? हे बाबा यांची वाक्य सांग. हं? अरे त्या कृष्णाचं काय केलं पण? त्याला उतारा दिलेला आहे. हा? कुठे? माउंटन पिंटोच्या गुत्त्या. पण महिला शाळा दिलेला आहे त्याला. देवा नाही रे नाही. मी तुमच्या बरोबर नाटक करू शकत नाही. ब्लॅकआउट दुसरा सीन. अरे दुर्योधना. अरे दुःशासना. अरे दुर्योधना. अरे दुःशासना. अरे अजून पांडव कसे नाही आले रे बाबा?
नक्की लावा. अरे दुर्योधना, पण अजून पांडव नाही आले रे बाबा, अजून नाही आले ते. येतील येतील, पांडव येतील. अरे पण दुताचं निमंत्रण घेऊन न येणे क्षत्रिय धर्मा शोभत नाही मामा. हा डायलॉग आहे रे. असं आहे काय? हा, हा. येतील येतील, द्यूताचं आमंत्रण स्वीकारून न येणे क्षत्रिय धर्मात शोभत नाही मामा. बरोबर आहे, बरोबर आहे. त्यांना योग होयो. इंद्रप्रस्थ सम्राट युधिष्ठिर महाराज येत आहेत हो. युधिष्ठिरा, ये ये, स्वागत आहे तुझं. ये, आलिंगन दे. युद्धाचं निमंत्रण दिल्यानंतर हे स्वीकारणं क्षत्रियाचा धर्मच आहे. मामांना मी तेच म्हणत होतो. ये, आलिंगन दे. शकुनीची वाट लाव, याची मी तर असतोच. अरे भीमा, तू ही आलास. ये, बरे झाले. आलिंगन दे. अरे भीमा, भिवू नकोस, आलिंगन दे. फक्त मेल्या भीता माझा खेटर तो काय प्रॉब्लेम असा आवरा नको. अरे अर्जुना, ये, तू ही आलास. ये, आलिंगन दे. तिकडे बघू, तिकडे आलिंगन दे. दुर्योधना, हे स्क्रिप्ट बाहेरचा आहे हं? चुप झाले, आलिंगन दे. छातीचा खुळखुळा केल्यास मेल्या. अखंड पांडवपुत्र आपलं वंदन करतो. कल्याण असो. मी तृतीय पुत्र पांडुपुत्र आपणास वंदन करतो. घ्या. वंदन करता येईल. कल्याण असो. रे मेल्या, तुझा आता ये. ठीक आहे तिकडेच बघतोय मी. मी तृतीय पांडुपुत्र आपणास वंदन करतो. कल्याण असो. आणि कुलदेव कुठे आहे? आम्ही आलो हे नाटक काहीच नाही. काय या तुला काय झालं आता? पांडव किती रे? 5 पांडव ना? बरोबर. म्हणजे पुण्य खायचं गेलो. नकुल सदैव म्हणायचं त्यांना. पात्र कमी पडल्यामुळे डायरेक्टर साहेबांनी त्यांना इंद्रप्रस्थाचा आराम करायला सांगितले आहे. हे पण हे माझ्या स्क्रिप्ट मध्ये नाही आले. हा, चला. पांचाली म्हणायचंय का तुम्हाला आता? हो. ती ना पहिल्या रांगेत सांगलेले बसतात तिला. येईल ते अजून दिलेलं आहे. हो, ती कुठे आहे? अरे हे तुझं वाक्य ती राणी वशात आमच्या भावजयांबरोबर बोलत बसली आहे. ती ना राणी वशात आमच्या मायझ्यांबरोबर बोलत बसली आहे. हे माहिती आहे ना रे? ती राणी वशात आमच्या भावजयांबरोबर बोलत बसली आहे. हा. समजलं ना का? महाराज दुर्योधना, अरे आता तुझा लढा मांडायला पाहिजे रे बाबा, मांडायला पाहिजे. अनुज्ञा असावी. अनुज्ञा आहे. युधिष्ठिरा, पण काय लावणार भाऊ? अरे धर्माआधी माझ्या जवळ पैस रे. तुझ्या डोळ्याचा मोतीबिंदू वाढलाय का? आणि तुझ्या समोर कोणाचा भूत बसलाय? बघितलं नाही आत्ताच्या घाटला जन्म काढून घेतलाय तो. आता काय माझ्या मांडीला बसणार आणि खासेकडे टाकून तुझ्या मांडीला टाकू. मांडी उठायचं आहे येते ना. चल तिकडे. त्यांना सांगितलं म्हणून बसतोय. चल तिकडे. किलो मोठो. चक चक.
युधिष्ठिरा, आता तुझ्याकडे एकच गोष्ट शिल्लक आहे, ती म्हणजे द्रौपदी. नाही नाही दादा, मी तुला असे करू देणार नाही. मी तुझा दादा नाही, तू आहे. अरे मेल्या, काही कर, माझी मान सोड. अरे स्क्रीन वर ते डायलॉग नाहीत. हा लावली द्रौपदी कानाला लावली. युधिष्ठिरा, द्रौपदी पणाला लावली. हा अरे ते कानाचा कान आहे. हा ये दुःशासन, जा त्या द्रौपदीला कुठे असं ते दुःशासना, जा. अरे का रे माझ्या बाबा? घेऊन ये. देवाचं पासून राखून दे बाबा. पॉइंटर बोल. टाकून घेऊया. हा. युधिष्ठिरा, दामून. आता काय लावली? द्रौपदी पणाला कधीच लावली. मग मामा, पासे टाका. टाकू. टाका. एक दोन. द्रौपदी! दुःशासना, जा बघू असं असत. द्रौपदी जिथे असेल तिथून घेऊन ये. या तसा आलोच मी. अरे तुझं वाटतं गेला. वय सभेत सभेत आमचा अपमान झाला. ती आम्हाला अंधपुत्र म्हणाली आणि त्याचा प्रतिशोध आज हा दुर्योधन घेणार. अरे परत तेच नको म्हणू. तो अकाउंटंट द्रौपदीला सोडत नाही. कसं सोडत नाही? त्याला सांग, मॅडम आल्या, सस्पेंड करतला. डायरेक्टर तुम्ही ना, तुम्ही सांगा. अरे, मीच म्हणतो, मीच करतो. अशी कशी आहे? अरे माझी बायको. मॅडम मला सस्पेंड करतील. दुःशासन,